तुम्हाला सांगितल्याशिवाय कळणारच नाही की ही भाजी आपण अंड्यापासून बनवणार आहोत. अंड्याचं अशा पद्धतीचं व्हर्जन कधी खाल्लेत का किंवा बघितलेत का? नसेल बघितलं तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने आपण अंड्याची भाजी करणार आहोत. जर घरामध्ये कुणी अंडं खात नसेल ना, या पद्धतीने वाढल्यावर त्यांना कळणारच नाही की ताटामध्ये अंडं सर्व्ह केले म्हणून. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. यासाठी अंडी इथे मी फोडून घेते. 4 अंडी घेतल्यात. 4 अंड्यांपासून 3 जणांची भाजी तयार होऊ शकते. चला अंडी व्यवस्थितपणे फोडून घ्यायची आणि यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. ते म्हणजे हळद, लाल तिखट आणि मीठ. ह्या सगळ्या गोष्टी घालून अंडं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून हळद, तिखट, मीठ अंड्याच्या प्रत्येक भागामध्ये व्यवस्थित असं पोहोचेल. जर तुम्ही हे व्यवस्थित मिक्स केलं नाही ना, तर कुठे मीठ लागेल, कुठे तिखट लागेल, तर कुठे लागणार नाही. त्यामुळे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. आता काचेचं भांडं घेतले, त्याचबरोबर पाणी गरम करायला ठेवले. पाणी गरम केलेलं असावं ज्यावेळेला तुम्ही अंडं वाफवायला ठेवताय. ही अंड्याची भाजी आपण अंड्याचं हे जे काही मिश्रण आहे ते वाफवून करणार आहोत. काचेच्या भांड्यामध्ये हे मिश्रण ओतायचं. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. वरून कोथिंबीर आवर्जून घाला, यामुळे ना हे पीसेस दिसायला खूप सुंदर दिसतात. आता झाकण लावायचं आणि हे भांडं आपण शिजायला उकळत्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं. आता इथे तुमच्याकडे काचेचं भांडं नसेल तर स्टीलचा एखादा डब्बा असेल ना छोटासा, तरीही चालेल. त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाईट टोपण लावून यामध्ये ठेवू शकता. फक्त घट्ट झाकणाचा डबा घ्या, लूज झाकणाचा घेऊ नका. झाकण ठेवून एक 10 मिनटं मी वाफवायला बाजूला ठेवले. ते वाफेपर्यंत आपण एक वाटण करून घेऊयात. यासाठी एक मीडियम आकाराचा कांदा, एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला आहे. त्याचबरोबर आलं, लसूण आणि कोथिंबीर. इथे मी देठाची कोथिंबीर घेतली आहे. आवर्जून देठं घ्या कोथिंबीरीची. यामुळे ना फ्लेवर खूप छान येतो आणि रंगही छान येतो. आता मिक्सरला पाणी न घालता छानपैकी ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. जर तुमच्या भांड्यामध्ये व्यवस्थित पेस्ट होत नसेल ना, तर थोडंफार पाणी घातलं तरीही चालेल. इथे मी अजिबातही पाणी न घालता ह्याची छान अशी बारीक पेस्ट करून घेतली. चला पेस्ट तयार झाली आहे. त्याचबरोबर अंडंही इथं वाफवले गेले. किमान 10 मिनटं तरी लागतात हे अंडं वाफवायला. त्यामुळे 10 मिनटं आवर्जून वाफवू द्या. नाहीतर आतमध्ये अंडं कच्चं राहू शकतं. त्यामुळे आवर्जून 10 मिनटं वाफवा. आता घेऊयात फोडणी करायला. डबा आपला अंड्याचा थंड होतोय तोपर्यंत फोडणी करून घेते. 4 ते 5 चमचे तेल गरम करून यामध्ये हे केलेलं वाटण घालून घ्यायचं. वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. यामध्ये आपण कांदा, टोमॅटो कच्चा वापरला आहे. त्या कच्चापणा सगळा निघून गेला पाहिजे. त्यामुळे अगदी लो फ्लेमवरती 6 ते 7 मिनटं मसाला छानपैकी परतवून घ्या. तेल सुटायला लागलं की यामध्ये ड्राय मसाले घालून घ्यायचे. 1 मोठा चमचा घरगुती काळं तिखट, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर. हे घरगुती साहित्य मी यामध्ये घालून घेतलं आहे. हे ड्राय मसाले घातल्यानंतर वाटण छान परत एकदा परतवून घ्यायचं. जेवढं तुम्ही वाटण छान परतवून घ्याल ना, तेवढी ग्रेव्ही तुमची टेस्टी होणार आहे. मसाला छान परतला गेला की यामध्ये कोथिंबीर घालायची. फोडणीमध्ये कोथिंबीर आवर्जून घाला, कारण फोडणीमध्ये कोथिंबीर मसाल्याबरोबर छान परतली गेली. यामुळे मसाल्याला आणि रश्श्याला चव छान येते. आता यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी. गरजेप्रमाणे पाणी घालून घ्या. ही ग्रेव्ही जास्त पातळ नाही, अगदी घट्टसर अशी करायची आहे. जेणेकरून या पीसेसला व्यवस्थित अशी ग्रेव्ही कोट होईल इतपत पाणी घाला. आणि पाणी घालताना आवर्जून गरम घाला, थंड पाणी घालू नका, नाही तर भाजीची चव जाते. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे. इथे मी अर्धा चमचा मीठ घालून घेतले. भाजी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतली. आता झाकण ठेवून एक वाफ काढूयात. तोपर्यंत जे काही अंड्याचं मिश्रण आपण शिजवून घेतले, वाफवून घेतले, ते बघूयात. व्यवस्थित असं हे मिश्रण वाफवलं गेले. झाकण काढायचं आणि याचे छान असे आपण पीसेस करून घेणार आहोत. त्याआधी चाकूच्या सहाय्याने डब्यातून व्यवस्थितपणे हे मिश्रण सोडवून घ्यायचं. अगदी सहजपणे डिमोल्ड होतं. अंडं अजिबातही भांड्याला चिटकून बसत नाही. त्यामुळे तुम्ही स्टीलचं भांडं घ्या किंवा काचेचं भांडं घ्या, व्यवस्थितपणे ते डिमोल्ड होतं. काचेचं घेताना फक्त जाड काचेचं भांडं घ्या, पातळ काचेचं घेऊ नका, नाहीतर काच तडकू शकते. जाड काचेचं घ्या किंवा ओव्हनमध्ये जे भांडे आपण काचेचे वापरतो ना, ते घेतलं तरीही चालेल. आता अशा पद्धतीने सगळ्यात आधी स्लायसेस करून घ्यायचे आणि त्यानंतर परत उभे एकदा काप करून घेतले की नंतर आडवे करून घ्या. म्हणजे छोटे पनीरसारखे क्यूब्स तयार होतात. वरून कोथिंबीर घातल्यामुळे तुम्ही बघू शकताय किती सुंदर असे पीसेस आपले दिसणार आहेत. आणि तिखट, मीठ, हळद व्यवस्थित एकसारखी पसरल्या गेल्यामुळे ना पीसेसला, या अंड्याच्या मिश्रणाला रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे. अतिशय सुंदर असे हे आपले अंड्याचे पीसेस तयार होतात. बघून कोणालाही वाटणारच नाही की हे अंडं आहे. एखाद्याला हे पनीर वाटावं, इतकं सेम टू सेम पनीरसारखं दिसतं आणि अगदी मऊ लुसलुशीत असं तयार होतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे पीसेस आपले तयार झालेत. दिसायला जेवढे सुंदर दिसत आहेत ना, तेवढेच टेस्टला सुद्धा सुंदर आहेत. तुम्ही असेच कोरडेसुद्धा हे पीसेस आरामात खाऊ शकता. चला भाजीला 1-2 मिनटं छानपैकी वाफ देऊन घेतली आहे. छान वाफ बसली. आता यामध्ये हे पीसेस घालून घ्यायचे आणि 2 मिनटं ग्रेव्ही आपण परत एकदा वाफवून घेणार आहोत. आता यानंतर ग्रेव्ही ज्यावेळेला वाफवतो ना, त्यावेळेला अंडं अजून छान शिजलं जातं
आणि पीसेसची साईज मोठी होते. त्यामुळे ग्रेव्ही तुम्ही खूप जास्त घट्टही करू नका आणि खूप जास्त पातळही करू नका. मीडियम अशा कन्सिस्टन्सीमध्ये करा, म्हणजे पीसेसला व्यवस्थित अशी ही ग्रेव्ही कोट होईल. हा रस्सा खूप जर पातळ केला ना तर म्हणावे असं टेस्ट येत नाही किंवा पाहिजे तेवढा फ्लेवर छान त्या पीसेसला भेटणार नाही. त्यामुळे थोडीशी मीडियम घट्ट अशी कन्सिस्टन्सी ठेवा. झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ दिली, लगेच पीसेसची साईज अगदी दुपटीने मोठी झाली आहे. अतिशय सुंदर असे हे आपले अंड्याचे पीसेस तयार झालेत. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असे हे तयार झालेत. चला आता घेऊयात सर्विंग करायला. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, भात कशाही सोबत खाऊ शकता. कोणाला वाटणारच नाही की ही अंड्याची भाजी आहे. एवढी सुपर टेस्टी अशी ही अंड्याची रेसिपी आपण तयार केली आहे. हे युनिक पद्धतीने केलेली अंड्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच एक व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर शेअर करा आणि अशा चमचमीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा एकदा अशा चमचमीत आणि सुपर टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.